विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेची एक ऐतिहासिक निवडणूक होते. ऐतिहासिक अनेक कारणांसाठी आहे. सगळ्यात पहिले तर ती 8 वर्षांनी होते म्हणून ऐतिहासिक. पण ज्या प्रकारे या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे सुद्धा ही निवडणुकीला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. पण म्हणावी तशी निवडणूक अजून तापत नाही आहे असं आमचे ग्राउंडवरचे रिपोर्टर आम्हाला सांगतात. तर निवडणूक आणि मुंबईची निवडणूक विशेष करून आणि तीही महापालिकेची, मुंबई महापालिका आणि ठाकरे असं समीकरण आहे. त्यामुळे या निवडणुकीची सगळी समीकरणं आपण समजून घेण्यासाठी आता थेट आहोत टू द पॉईंटचा विशेष भाग घेऊन. स्टुडिओत नाहीत तर थेट मातोश्रीवर. आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे उद्धवजी आपलं. सगळ्यात पहिले मी म्हटलं की ऐतिहासिक निवडणूक आहे. खूप कारणं आहेत. सगळ्यात पहिले 8 वर्षांनी ही निवडणूक होते. 8 वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. पुलाखालनं खूप पाणी वाहून गेलं आहे. जवळजवळ पुलाखाली पाणी वाहून जायचं आता परत तुंबायला लागले. बरं. ऐतिहासिक मी यासाठी म्हटलं कारण इतक्या निवडणुका म्हणजे मी स्वतःच जवळजवळ 4 ते 5 निवडणुका BMCच्या पत्रकार म्हणून कव्हर केल्या असतील. पहिल्यांदाच शिवसेना नेहमीच महापालिका निवडणुकांचा केंद्रबिंदू असतो. पण यंदा शिवसेना लढते. तुम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक ही धनुष्यबाणावरती न लढता मशाल चिन्हावरती लढतात. खूप वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण तुम्हालाही वाटतं ही निवडणूक खरंच ऐतिहासिक आहे? मुळामध्ये ही निवडणूक निवडणुकीसारखी झाली पाहिजे, जो आमचा प्रयत्न आहे. कारण आत्तापर्यंत कसं होतं की एखाद्या चोराच्या मागे आपण चोर चोर करत लागलो की चोर पळायचा. आता चोर अभिमानाने सांगतो की तो चोर आहे म्हणून आणि त्यालाच मत द्या. ही अशी संस्कृती, अशी परंपरा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. म्हणजे उलटा तो चोर म्हणतोय की तो चोर आहे, तो चोर आहे म्हणून. तर अशी ही विचित्र निवडणूक आहे. तेवढ्याच एका कारणासाठी तुम्हाला वेगळी आणि विचित्र वाटते ही निवडणूक? त्याच एका कारणामुळे नाही, एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता राजकारण ह्याला सुद्धा एक काहीतरी नीतिमत्ता होती. राजकारणामध्ये सुद्धा एक सुसंस्कृतपणा होता आणि महाराष्ट्रामध्ये तर तो जास्तच होता. तो पूर्णपणे त्याचं विद्रुपीकरण किंवा अत्यंत त्याच्यापेक्षा घाणेरड्या प्रकारात करून ठेवलेलं आहे. आता काल परवाकडेच बघा ना, भाजपने MIM बरोबर युती केली, अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली. म्हणजे तुम्हाला काय, कशासाठी निवडणूक तुम्ही लढताय? म्हणजे या गोष्टीला काय अर्थच नाही आहे. बरं, त्याच्यामध्ये सत्ता पाहिजे ठीक आहे, पण सत्ता कशासाठी पाहिजे? गेले 10 वर्ष तिकडे दिल्लीची सत्ता तुमच्याकडे आहे. 2014 साली आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, 19ला पण दिला. काय किती वर्ष ते पूर्ण झालेत? अजूनही आपल्या देशातली घुसखोरी थांबत नाही आहे. गंमत म्हणजे काय की मुंबई महापालिकेची निवडणूक किंवा कोणत्याही महापालिकेची निवडणुकीमध्ये भाजपवालेच कोकलत आहेत बांगलादेशी घुसलेत म्हणून. अरे सीमा तुमच्या हातात आहे. म्हणजे तुमचं एका पद्धतीने अपयश हे ते बोंबलून सांगतायत की किती घुसखोरी घुसलेत. हे अपयशाचा हा प्रचार चाललेला त्यांचा. म्हणजे देशामध्ये हिंदू धोक्यात आहे, महाराष्ट्रामध्ये रोहिंगे घुसलेत. हे भाजप स्वतःच्या तोंडाने त्यांचं अपयश सांगतंय. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. पण हा प्रचाराचा मुद्दा तुम्ही मगाशी उल्लेख केला की भाजपने MIM सोबत युती केली, पण मग ती सोयीची युती असं तुमचं म्हणणं आहे? भाजपच्या सोयीची युती नाही, त्यांचं काय बघा, मी पहिल्यापासून सांगतोय की हिंदुत्व हे त्यांचं ढोंग आहे. भाजप हा हिंदुत्ववादी नाहीच आहे. भाजप हा फक्त सत्तावादी आहे. कुठेही स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते तत्कालीन जे काय असतील रासव संघ वगैरे, आता फौज तयार आहे. कसली फौज आहे ही तुमची? काय करते तुमची इतर वेळेला फौज? जेव्हा स्वातंत्र्याचा लढा पेटलेला होता तेव्हाही, म्हणजे आता यावर्षी संघाला 100 वर्ष झाली, 100री भरली त्यांची. पण तेव्हा संघ जो होता तो स्वातंत्र्य लढ्यात कुठे नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ना संघ होता ना तत्कालीन जनसंघ होता. जनसंघ हा संयुक्त महाराष्ट्र समितीत सगळ्यात शेवटी दाखल झाला जागा मिळवण्याच्या उद्देशाने. म्हणजे काय ओरपाला मिळालं तो ओरपून घ्यायचं. आणि समितीतून पहिला बाहेर पडणारा जनसंघ. त्याच्यामुळे जनसंघ किंवा ही त्यांची जी काही मूळ DNA हा संधी साधूपणाचा आहे. आता तो साधू किंवा साधू संतांचा आव जरी आणत असलं तरी तो त्यांचा DNA संधी साधूपणाचा आहे. त्यांच्याकडनं काही होईल असं कोणालाच आता अपेक्षा कोणी ठेवू नये. आणि आता हा हापापलेपण जो चाललेला आहे, वाटेल त्याच्यावर युती कर. म्हणजे गुंड पुंड भ्रष्टाचारी अजित पवार पण सांगतायत की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे आरोप केले त्यांच्यासोबत ते सत्तेत बसलेत.
म्हणजे काय कोणाला लाज लज्जा शरम काही नाही, कोडगेपणा वगैरे सगळं सोडून दिले याने. कमरेचं सोडून डोक्याला पण नाही गुंडाळलेलं, तोंड पण उघडपणे दाखवतं आणि जे सोडायचं ते सोडलेलंच आहे. त्या भाजपने काल आठवण करून दिली अजित पवारांना, तुम्ही विषय काढला म्हणून, की सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही आहे असं अजित पवारांनी त्यांनी आठवण पण करून त्या सिंचन घोटाळ्याच्या फाईलमध्ये आता भाजपवाले अखंड डुबतायत, डुबक्या का मारतायत. आता सुद्धा तो सोशल मीडियावरती अशोक चव्हाण त्यांच्यासोबत सगळे मुस्लिम कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या गळ्यात कमळ आहे. मग ही कुठली युती आहे, कसलं कोणाशी साठवलुटं करताय. त्याच्यामुळे भाजप आता मी जो मला वाटतं दसऱ्याच्या सभेत बोललो तो अमिबा, एक पेशीय तो जीव असतो आणि त्याला आकार उकार काही नसतो, कसाही वळत जातो तो. तसाच भाजप पण आता एकपेशीय झालेलं आहे. म्हणजे त्यांना सगळं पाहिजे आणि काय हिंदुत्व काय म्हणजे धार्मिक नाही काय नाही वाटेल ते करतायत. तुम्ही MIM बद्दल आक्षेप घेतला, पण मग तुमच्यावरही तसे आक्षेप झाले होते की तुम्ही काँग्रेससोबत युती केली. हो, पण काँग्रेसबरोबर तेच मी म्हणतोय ना की आम्ही काँग्रेसबरोबर युती केली, ही भाजपनी आम्हाला ढकलल्यामुळे झाली होती. हा एक भाग वेगळा झाला. पण आम्ही काँग्रेसबरोबर गेलो तर हिंदुत्व सोडलं आणि भाजप काँग्रेसबरोबर गेली तर काय, म्हणजे भाजप करतं ते अमर प्रेम आणि दुसरे करतात ते लव जिहाद. याला काहीच अर्थ नाही. भाजप पण लव जिहादच करते, हा भाजपचा लव जिहाद, वोट जिहाद करते. नाही, वोट जिहादचा आरोप ते तुमच्यावरती करतात. ते नाही वोट नाही, पण मी आता सांगितलं ना MIM बरोबर युती जी अकोटमध्ये केली त्यांनी, हे काय आहे मग त्यांनी तोडली ती युती ती आता. आता. बरं, पालघरला साधू हत्याकांडात ज्यांच्यावरती आरोप केले होते त्याच्यावर तुमच्यावर फार टीका झाली होती. खूप झाली. मग त्यांचं काय होतं, झाकून ठेवायचं, उघडं पडलं तर झटकायचं, नाही तर झाकलेलं आहेच. मग आधी झाकायचा प्रयत्न करा. युती का केली अकोटमध्ये, अंबरनाथमध्ये आता काँग्रेसबरोबर का केली, साधू हत्याकांडातल्या आरोपीला तुम्ही पक्षात का घेतलात, आता त्याला काढल्याचं जाहीर केले, खरं खोटं कोण बघायला गेल्यात तुम्ही बघायला. तो आजही कमळाचा दुपट्टा घालून किंवा काय असेल तो घालून फिरत असेल, आपल्याला कुठे माहिती. पण काँग्रेसची तुमची युती होती, तुम्ही सांगत होतात की ती त्याला काँग्रेसची सांगतो तुम्ही संधी साधू हा शब्द वापरलात, मग तोही आरोप तुमच्यावरती झाला तेव्हा सत्तेसाठी तुम्ही काँग्रेस. म्हणूनच म्हटलं ना की भाजप करतं ते अमर प्रेम. आमचं त्यांनी आता बघा त्यांनी काय केलं, 2014 आणि 19 पर्यंत हिंदुत्व हे ते बोलायला घाबरत होते आधी. तेव्हा गांधीवादी समाजवाद, अटलजींचा गांधीवादी समाजवाद होता आणि अख्ख्या देशात 2 खासदार होते. 87 साली पार्ल्याची पहिली पोटनिवडणूक जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात, की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकलेली पहिली पोटनिवडणूक. गर्व से कौम हिंदू आहे. ती घोषणा. एवढ्या रोखठोकपणाने कोणाच्याही भाजपवाल्याच्या अंगात दम नव्हता, कोणाच्यातच नव्हता. अगदी मी जाहीर सांगतो. आणि ती निवडणूक जिंकल्यानंतर मग भाजप आमच्यासोबत आली. मग त्यांना कळलं की हिंदू ही वोट बँक होऊ शकते. हिंदू ही वोट बँक म्हणजे आधी वोट बँक करायची आणि मग नोटबंदी करायची मतांची. तसंच त्यांनी केलं. म्हणजे शिवसेनेच्या आधारावरती हिंदू वोट बँक केली आणि शिवसेनेसाठी ती नोटबंदी म्हणून ते वापरत आहेत. पण हिंदू काय, मुसलमान काय, ख्रिश्चन काय, देशातला नागरिक आता मूर्ख राहिलेलं नाही. आता तुम्ही त्याला आंधळेपणाने पुढे नेऊ शकत नाही. तुम्ही आता वोट जिहादचा मुद्दा म्हटला, तुमच्यावरती हाही वारंवार आरोप केला जातोय की